वळूयात पुढच्या बातमीकडे. नागपूरचे भाजप आमदार विकास कुंभारे यांनी सरकारला घरचा आहेर दिलाय. हलबा समाजाच्या मागण्या येत्या डिसेंबरपर्यंत सोडवल्या नाहीत तर आमदारकीचा राजीनामा देण्याचा इशारा त्यांनी सरकारला दिलाय. आणि नागपुरात आयोजित केलेल्या हलबा समाजाच्या नवनिर्वाचित नगरसेवकांच्या सत्कार समारंभात ते बोलत होते. भाजप सरकार राज्यात सत्तेत आल्यानंतर हलबा समाजाचा प्रश्न मार्गी लावण्यात येणार अशी भाजप नेत्यांनी आश्वासनं दिली होती. मात्र 3 वर्षांचा कालावधी लोटूनही हलबा समाजाच्या समस्या सुटल्या नसल्याची खंत आमदार कुंभारे यांनी बोलून दाखवली. हलबा समाजाच्या मागण्यांमध्ये प्रमुख मागणी आहे ती म्हणजे सूत गिरण्याच्या कर्मचाऱ्यांची देणी ही तातडीनं देण्यात यावी आणि याचाही समावेश यात आहे. मात्र पुन्हा यामध्ये आदेश देऊन ही अंमलबजावणी होत नसल्याचं कुंभारे यांनी म्हटलंय. तर भाजप सरकार सत्तेत येऊन 2.5 वर्षानंतरही हलबा समाजाचा प्रश्न मार्गी लावण्यात सरकारला अपयश आले अशा प्रकारची टीका नागपूरचे भाजपचे आमदार विकास कुंभारे यांनी केली आहे. आणि त्यांनी सरकारला अल्टिमेटम देखील दिलाय. डिसेंबरपर्यंत हलबा समाजाच्या समस्या जर सोडवण्यात आल्या नाहीत तर आमदारकीचा राजीनामा देण्याचा इशारा त्यांनी सरकारला दिलाय. नागपूर शहरात हलबा समाजाच्या नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता आणि त्यावेळी त्यांनी ही खंत बोलून दाखवलेली आहे. पक्षाविषयी यावेळी त्यांनी नाराजी देखील व्यक्त केली आहे. भाजप सरकार राज्यात सत्तेत आल्यानंतर या समाजाचे प्रश्न मार्गी लावण्यात येणार अशी आश्वासनं देण्यात आली होती. मात्र 3 वर्षांनंतरही या मागण्या पूर्ण झाल्या नाहीयेत. स्वतः भाजपचे आमदार विकास कुंभारे आहेत आपल्यासोबत. कुंभारेजी, हलबा समाजाचे प्रश्न जे आहेत ते मार्गी लागले नाहीयेत आणि त्यामुळे तुम्ही सरकारवर टीका केली आहे. जर या समस्या सुटल्या नाही डिसेंबरपर्यंत तर राजीनामा देण्याचा इशारा तुम्ही दिलाय. नेमकी भूमिका काय आहे तुमची या संदर्भात? नाही काय मॅडम, हे 1-1.5 वर्षापूर्वी आमची एक बैठक झाली होती. त्या बैठकीत अनेक चांगले निर्णय झाले. सन्माननीय CM साहेब, सन्माननीय फडणवीस साहेब यांनी बैठक घेऊन एक चांगला निर्णय घेतला आणि त्या बैठकीत स्पष्टपणे सांगितलं की 15 पैकी जवळपास 11 ते 12 मागण्या आम्ही मान्य करू आणि तशी त्यांनी डायरेक्शन दिले. पण एक सव्वा वर्ष झाल्यानंतर पुन्हा मी डिसेंबरला नागपूरला बैठक घेतली आणि त्या बैठकीत स्पष्टपणे सन्माननीय CM साहेबांनी स्पष्ट आदेश दिलेत आणि 1 महिन्याच्या आत तुम्हाला हे प्रश्न आम्ही सोडून देऊ. त्यापैकी 15 पैकी 11 ते 12 विषय सोडवण्याचे त्यांनी आश्वासन दिले. पण आज एप्रिल महिना, मे महिना येतो आहे पण अजून काही प्रश्न सुटले नाही. आता मी समाजाचा असल्यामुळे मला समाजाच्या लोकांना प्रश्नाचे उत्तर द्यावं लागतं आणि मी समाजाचा एक कार्यकर्ता म्हणून, एक बांधिलकी म्हणून मागच्या 7.5 वर्षापासून या क्षेत्रात काम करतो आहे. त्याच्या आधी मी 10 वर्ष नगरसेवक म्हणून काम केलेलं आहे आणि अनेक वर्षापासून समाजाचे प्रश्न हाताळण्याचा मी प्रयत्न करतो आहे. पण मागच्या 5 वर्षात तर नव्हे पण या 2.5 वर्षात या समाजाचे प्रश्न सुटतील, काही ना काही प्रश्न मार्गी लागतील हाच विचार मनात धरून मी त्याचा प्रयत्न करतो आहे. पण अजूनपर्यंत तो यश मिळतं नाही. त्यामुळे आता जे या रविवारला एक कार्यक्रम झाला आणि त्यात समाजाच्या लोकांनी मला स्पष्टपणे विचारलं की आता या समाजाकरता तुम्ही काय करणार. तर त्यांना मी सांगितलं की बाबा माझे 2.5 वर्ष झाले आहेत आणि पुन्हा 5-6 महिने मला वेळ द्या. जर या डिसेंबर अधिवेशनाच्या पूर्वी जर या समाजाचे प्रश्न सुटले नाही तर मी नक्कीच या समाजाला न्याय देण्याकरता मला जे वाटेल ते करील. पण या समाजाला न्याय देण्याकरता मी जे काही भूमिका घ्यायची ते नक्की घेणार आहे. कुंभारेजी, तुमचं सरकार जे आहे ते सत्तेत आहे. तुमचं या संदर्भात काही मुख्यमंत्र्यांशी बोलणं झालंय का? काय आश्वासन मिळाले तुम्हाला? नाही, सन्माननीय मुख्यमंत्री साहेब यांच्याशी सविस्तर चर्चा सुरू आहे. सन्माननीय CM साहेब हे आमच्या बाजूने आहेत. त्यांनी अनेक चांगले निर्णय घेतले आहेत. पण हे जे प्रशासन आहे, जे प्रशासन बसलं आहे ते मला वाटतं ते आमच्या विरोधात दिसत आहेत आणि विरोधात असून चालत नाही. शेवटी सरकार आमची आहे आणि आमची सरकार असल्यावर या सरकारने जे काही पुढाकार घ्यायचा, जे काही भाग घ्यायचा ते सरकारचं काम आहे आणि सरकार जे डायरेक्शन देईल ते प्रशासनाने ऐकायचं काम आहे. पण प्रशासन जर ऐकत नसेल तर मग मला त्याला सामोरं जावं लागेल. त्यामुळे मी हा मार्ग निवडला आहे. कुंभारेजी, हलबा समाजाच्या एकंदरीत ज्या मागण्या आहेत त्या मान्य करून घेण्यासाठी आता तुमचं पुढचं पाऊल काय असेल? पुढचे आता हे 5-6 महिने आहेत म्हणजे डिसेंबरपर्यंत मी कंटिन्यू, आता मी सन्माननीय CM साहेबांना एक पत्र दिलं आहे
आणि त्यांनी पुढच्या महिन्यात म्हणजे या मे महिन्यात एक बैठक लावतो म्हणून सांगितलं आहे. ते मे महिन्यात मी त्याची वाट बघणार आहे, एक बैठक घेणार आहे. त्या बैठकीत सगळे निर्णय जे काही याच्या आधी जे निर्णय झाले आहेत त्याच निर्णयावर ठाम असून ते निर्णय झाले पाहिजे अशी भूमिका घेणार आहे. त्याला 3-4 महिने पुन्हा देणार आहे. जर 3-4 महिन्यात ऐकलं नाही तर मी आपली भूमिका स्पष्टपणे घेणार आहे. नक्कीच धन्यवाद विकास कुंभारेजी, तुम्ही जय महाराष्ट्र संवाद साधल्याबद्दल. तर नागपूरचे भाजप आमदार विकास कुंभारे यांनी सरकारला घरचा आहेर दिलाय. येत्या 3-4 महिन्यात हलबा समाजाचे प्रश्न सुटले नाहीत तर डिसेंबरपर्यंत हे जे प्रश्न सुटले नाहीत तर आमदारकीचा राजीनामा देण्याचा इशाराच त्यांनी सरकारला दिलाय. नागपुरात आयोजित केलेल्या हलबा समाजाच्या नवनिर्वाचित नगरसेवकांच्या सत्कार समारंभात त्यांनी आपली खंत देखील बोलून दाखवली होती. आणि भाजप सरकार राज्यात सत्तेत आल्यानंतर हलबा समाजाचा प्रश्न मार्गी लावण्यात येणार अशी आश्वासनं त्यांना मिळाली होती. मात्र 3 वर्षांचा कालावधी लोटूनही या समाजाच्या समस्या काही सुटल्या नाही आहेत. त्यामुळे विकास कुंभारे यांनी सरकारलाच घरचा आहेर दिलाय.